उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहायचं. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण या योजना हाती घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे आहेत. फडणवीसांचं विरोधकांवर उत्तर. पद कोणतेही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते. उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला. अमेडिया कंपनीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला अटक. नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा. 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट गोत्यात पोलिसांनी केली अटक. राज्यात गोरक्षकांप्रमाणे कबूतर रक्षक तयार करणार. जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा भीषण अपघात. 700 फूट खोल दरीत कार कोसळली. चालकासह 6 प्रवाशांचा मृत्यू. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं लोकसभेमध्ये होणार आज 10 तास चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चेला सुरुवात. काँग्रेसकडून राहुल गांधी बोलणार. इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना 610 कोटी रुपये रिफंड. तर 6व्या दिवशीही 650 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द. डीजीसीएनं इंडिगोच्या सीईओला नोटिशीला उत्तर देण्यासाठीची मुदत आणखी 24 तासांनी वाढवली. आणि गौरव खन्ना ठरला बिग बॉसच्या 19व्या सीझनचा विजेता. फरहाना राहिली उपविजेता. तर लॉरेन्स गँगच्या धमकीनंतरही सलमान खानच्या शोमध्ये पोहोचला भोजपुरी स्टार पवन सिंह. करण्यात आलेला आहे. संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची कडी नजर असून एसआरपीएफच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आले. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा खिंडार पडलाय. नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे टिटवाळा मांडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या छोटा आर्ली पक्ष्यांची शाळा भरली आहे. वंचितचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मांवर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकरांशी हुज्जत घातल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी सुट्टीच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी 4 तास रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 1.5 लाख भाविकांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होतो. याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. काढणी केलेल्या 25 एकरवरील मक्याच्या गंजीला अज्ञातानं आग लावल्याची घटना येवल्याच्या खर्डीसाठे इथे घडली. या आगीमध्ये 800 क्विंटल मका जळून खाक झालाय. दरम्यान शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या कणेरी मठाचं अदृश्य. काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जत तालुक्यातील बिळूर इथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनादरम्यान काडसिद्धेश्वर महाराजांनी लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगर शहरालगत असलेल्या केडगाव परिसरात भीषण अपघात झाला. कंटेनरला ओव्हरटेक करताना बसचा अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झाले.
सांगलीच्या कापरीत गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याला वावर दिसून येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ऊसतोड रखडले। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरलाय। निफाडचा पारा 6.4 अंशांपर्यंत घसरलाय, त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उभारावं अशी मागणी होते। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झालाय। स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली। या अपघातात 2 जण जखमी झालेले आहेत। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे। हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। भ्रष्टाचार करून कंत्राटदाराच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करत असल्याचं म्हणत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला। विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय, तर राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललं नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं। विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। विरोधकांच्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सही नसल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय, तर पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय, तर आताचा विरोधी पक्ष दिशाहीन असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। संख्या कमवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असं म्हणत विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी न भांडता जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलंय। आमच्या सरकारच्या दुसऱ्या इनिंगचं दुसरं अधिवेशन असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय, तर या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हटलंय। विरोधी पक्षाचे नेते पाऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे, तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचंही ते म्हटलंय। तुमच्या काळात उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का असा सवाल करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते। अजित पवार पुण्यामध्ये असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलंय। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। विरोधी पक्षनेतेपद आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नसल्यानं रवी भवन इथे कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जायचा, मात्र यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कुणालाही दिलेला नाही। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी विकसित राज्य केल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय, तर विकसित राज्यामुळे विरोधक हतबल झाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी राज्य सरकारवर टीका केली होती। दरम्यान याला आता आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करत राज्य सरकारनं शेतकऱ्यांची मदत केली आहे। विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असा टोला राणा जगजितसिंह पाटील यांनी लगावला। राष्ट्रवादीचे प्रदीप गारेटकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारेटकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली, त्यामुळे गारेटकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी करुळी गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी जरांगेंकडे विविध समस्या मांडल्या। रेल्वे प्रकल्पात घरांसह शेती जात असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर जरांगेंनी सोबत असल्याचा शब्द शेतकऱ्यांना दिलाय। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रोपवे कंपनीनं विनापरवानगी बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेलला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केलाय। दरम्यान याला केंद्रीय पुरातत्व विभागानं परवानगी दिली नसल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून प्राप्त झालंय।
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेले कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. पंढरपुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सन्मान करण्यात आला. भाडगाव पाचोऱ्यात स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांनी खासगी सुरक्षा रक्षक खरं तर तैनात केलेत. त्यांनी नेमलेल्या सुरक्षेची जोरदार चर्चा होती. सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 16 जागांसाठी मतदान झालंय. 16 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोपाल दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपयांचे पाणी चोरले असल्याचा आरोप हिंगणी गावातील सरपंचांनी केला. धनंजय मुंडेंनी घातपाताचा कट रचल्याबाबत तिघांनी कबुली दिली. मात्र अजून अटक का करण्यात आली नाही असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय. चौकशी न झाल्यास परिणाम गंभीर असतील असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत नांदेडमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र युती करायची आणि अशोक चव्हाण यांची इच्छा नव्हती, त्यामुळे युती झाली नाही असं शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर म्हटलेत. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमची सर्व प्रभागात लढण्याची तयारी असल्याचे संकेत देखील कल्याणकरांनी दिले. ज्या चिखलात शेतकऱ्यांच्या पीक वाहून गेलं त्याच चिखलात स्थानिक नेत्यांना टाकून हाणलं पाहिजे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची व्यवस्थितपणे खरं तर पंचनामे करून घेणं हे स्थानिक नेत्याची जबाबदारी असते. मात्र नेत्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही असा आरोप त्यांनी केलाय.